महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शहरातील मुख्य रस्त्यांना अवैध पार्किंगचा विळखा, शहर वाहतूक शाखा व महानगरपालिकेचे सपशेल दुर्लक्ष। जळगाव शहरातील मुख्य रस्ता असलेल्या पोलीस मुख्यालय ते कोर्ट चौक दरम्यान अवैध पार्किंगने रस्त्याच्या दोन्ही बाजूला अक्षरशः विळखा घातलेला आहे। असे असताना देखील शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिका प्रशासन याकडे सविस्तर दुर्लक्ष करताना दिसत आहे। विशेष बाब म्हणजे कोर्ट चौकाजवळ रस्त्यावर मोटरसायकल, अँब्युलन्स तसेच विविध प्रकारची वाहने उभी आहेत। त्यात सगळ्यात जास्त रस्त्यावर असलेले वाहन म्हणजे पोलिसांचे मोटरसायकल आहे। त्याच्यावर लिहिलेलं आहे, जळगाव पोलीस वाहन क्रमांक 2015 अवैध पार्किंग करण्यासाठी कायदेशीर कारवाई करणारेच अगर बेशिस्तपणे पार्किंग करत असतील तर सर्वसामान्य वाहन चालकांवर कारवाई कशी होणार व अवैध पार्किंगची समस्या कशी सुटणार। दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन उभे करून वाहनधारक बिनधास्त कामानिमित्त निघून जातात, मात्र शहर वाहतूक शाखा यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत। अशीच परिस्थिती शहरातून जाणारा महामार्ग देखील आहे। खोटे नगर ते गोदावरी कॉलेज पर्यंत असे बेशिस्तपणे वाहन रस्त्याच्या बाजूने उभे केलेले असतात। त्याच्याने बऱ्याच वेळेस अपघात देखील होत असतात, मात्र प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही। तसेच शहरात कुठेही नो पार्किंग अथवा पार्किंगचे फलक महानगरपालिका मार्फत कुठेही लावण्यात आलेले नाहीत। महानगरपालिका अजूनही महानगरपालिकेच्या भूमिकेत दिसून येत नाहीये, तर दुसरीकडे शहर वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांना अवैध पार्किंग केलेले वाहन निदर्शनास आल्यावर देखील शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी बेशिस्त वाहनधारक अथवा अवैध पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।